एवढी महाराष्ट्र में भी नव्हती, ठंडी पण पड़ती ह्यावेळेस है। खूपच जास्त आहे. अनमोल मैम बोलिए जी, आप कुछ बोल रहे हैं? हाँ जी, मैं बोल रही हूँ महाराष्ट्र में भी ठंडी पड़ती है। हाँ, महाराष्ट्र में भी काफी जगह पे अच्छी खासी ठंडी होती है। मतलब पूना में भी पहले बहुत ठंडी हुआ करती थी, जब पूना में ज्यादा ऐसा डेवलपमेंट नहीं था, बहुत काफी जंगल वाला एरिया था। अब यहाँ पे काफी डेवलपमेंट है, तो यहाँ पे ठंडी होती है, पर मॉर्निंग में होती है। ओके। आपके यहाँ पे बहुत ठंडी है अभी? नहीं, अभी यहाँ पे ठंडी काफी पड़ती है, बट अभी स्टार्ट नहीं हुई है, लेकिन आज से वेदर बहुत चेंज हो गया, विद इन अ वीक ठंडी स्टार्ट हो जाएगी। आपके यहाँ पे तो बारिश ही चल रही होगी अभी तक, है ना? हाँ या जी, खत्म बहुत हो गई? बारिश हुई है यहाँ पे, ठंडी भी वैसे ही पड़ने वाली है, बहुत बारिश हुई है। अच्छी बात है, कभी जाना चाहिए ऐसी जगहों पे। मला तर इथे असं रोज ऊन पडले की असं वाटतं पाऊस पडलेला बरा होता, पाऊस पडले की वाटतं थोडा ऊन असलेलं बरं आहे. जे असतं ना आपल्या प्लेटमध्ये ते आपल्याला आवडत नाही, दुसरंच जास्त चांगलं वाटतं, हो की नाही? पण एनिवेज, माझी अशी फार अशी इच्छा आहे की रोज सगळं क्लायमेट असावं, ऊन पाऊस थंडी रोज, म्हणजे कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही, हो की नाही? आणि किती छान असेल ते. हो मॅम. हो टीचर. एकाच वेळेला आपण घराबाहेर पडू पण शकतो, वाटलं तर भिजू पण शकतो, वाटलं तर स्वेटर पण घालू शकतो. हे 4-4 महिन्यांचे सीझन मला अजिबात आवडत नाही. का माहिती का, एकदा ठेवून दिलं ना ते स्वेटर ते पुढच्या वर्षीच निघतं. एकदा ठेवून दिलं ना रेनकोट, तो कुठेतरी हरवूनच जातो. असे महाराष्ट्रामध्ये कधी कधीच खूप पाऊस पडतो, नाही तर असं काय बऱ्यापैकी कमीच असतो आपल्याकडे पाऊस. पडला तर खूपच पडतो, नाही तर मग पडतच नाही. येस मॅम. चला आपण अभ्यासाला लागूया. मागच्या वेळेला कसं केलं होतं? काही येस लक्षात? मॅम. कसला अभ्यास केला होता? सजीवांमधील जीवन प्रक्रिया, बायोलॉजी. नाही, आपण आज केमिस्ट्री करणार आहे ना, पण फॉर अ चेंज. आठवतंय का तुम्हाला केमिस्ट्रीचं काय केलं होतं आपण? मॅम तुम्ही बोललेला ना की केमिस्ट्रीच्या म्हणजे जेव्हा केमिस्ट्रीचा पिरियड म्हणजे क्लास असेल तेव्हा आपण बायोलॉजी करून घेऊ, कारण की बायोलॉजीचं मोठं आहे आणि केमिस्ट्रीचं येणार पण नाही आम्हाला फर्स्ट टर्मला, म्हणजे आता. हो टीचर, तुम्ही हेच सांगितलं होतं. येस, मी हेच सांगितलं होतं. अच्छा हुआ तुमने मुझे याद दिला दिया. आपण जे बोललो ते बहुतेक ऍडमिन कडे म्हणजे आपल्या या मॅम कडे बहुतेक गेलं नाहीये, म्हणून आज केमिस्ट्रीचं लेक्चर लावलं. मी विचार करते केमिस्ट्री घ्यायचंय का आज. सो मी त्या प्रिपरेशन मध्ये होते. पण एनिवेज लेट अस टेक बायोलॉजी. 2 मिनिटं, लेट मी जस्ट ओपन दॅट. माझं जरा नाही नेटवर्क आज हलतंय बरं का, ते जरा स्टेबल होईपर्यंत जरा कॅमेरा बंद सुरू करेन मी. आपला लेसन कुठला सुरू होता? ओके मॅम. एक्सक्रिटरी सिस्टीम वगैरे वगैरे चालू होतं ना आपलं काहीतरी. हो टीचर, सजीवांमध्ये जीवन प्रक्रिया. लाईफ प्रोसेसेस, पेज नंबर 173. आय एम कमिंग देअर. हा, मी तुम्हाला होमवर्क दिला होता काहीतरी, लक्षात आहे का तुमच्या? कसला होमवर्क मॅडम? हो मॅम, हो मॅम, माझ्या लक्षात आहे. सांगा काय होता? मॅम तुम्ही क्वेश्चन दिलता की झाड जर त्याचे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकत असेल, फळे वगैरे, तर आपण ते का खातो? बरोबर, मग शोधलं का? हो मॅम, टाकायचं राहिलं आहे. टाकायचं राहिलं जाऊ दे, पण मला सांग आता काय त्याचं कारण आहे? मॅम म्हणजे मला एवढं क्लिअरली कळलं नाही माझ्या मते, कारण झाडामध्ये म्हणजे ते फळ पिकलं की तो झाड बाहेर टाकत असेल असे माझे मते. अच्छा, बरं बरं, हरकत नाही, विचार करा बरं का. हाच होमवर्क होता. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं का आपल्या बॉडीमध्ये क्लोरोफिल असलं तर? असा विचार करायला सांगितलं होतं का तुम्हाला मी? हो मॅम. याच टीचर सांगितलं होतं. आपल्या तो विचार केला का तुम्ही? शरीरात तर काय होईल? मग विचार केला का तुम्ही? चला आत्ता सांगा ना, 2 मिनिटात सांगा. एवढं काही कठीण नाहीये. विचार करा, जर तुमच्या बॉडीमध्ये आता क्लोरोफिल असतं तर तुम्ही आता काय तर करत मॅम मी असता? सांगू? सांगा. मॅम मी मागच्या क्लासला नव्हते, क्वेश्चन रिपीट करा ना. मॅम आपल्या शरीरात जर क्लोरोफिल असतं तर आपण आपल्या स्वतःच्या अन्न स्वतः तयार करू शकलो असतो. करेक्ट. मग आता तू स्वतःच अन्न स्वतः करत बसला असतास का, सांग बरं? आणि मॅम अजून एक असतं म्हणजे पिगमेंट, आपल्या म्हणजे आपल्या स्किनचा रंग पण ग्रीन असता.
आपण झाडासारखे दिसलो असतो, हिरवे हिरवे. बर, करेक्ट. आपल्या स्वतःमध्ये जर क्लोरोफिल असतं ना, तर वी ऑल्सो वुड हॅव बीन द प्रोड्युसर्स. प्रोड्युसर ही टर्म आहे ना, मी माझा कॅमेरा ऑन केलाय मुलांनो, हळूहळू उघडते ते, लाईक अ सस्पेन्स मूवी, हळूहळू उघडते. अच्छा, तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी पिक्चर बघितला परवा, लोका. हा वेगळाच पिक्चर आहे, चांगला पिक्चर आहे, मला आवडला. यक्ष भिक्षवाली काहीतरी स्टोरी आहे. असे आजकाल बरेच पिक्चर येतात. सो त्याच्यामध्ये काहीतरी असं कॉमेडी होतं, म्हणून मला जरा ते बरं वाटलं की ते वेगळी स्टोरी होती. मॅम तुमचा आवाज अडकतोय. पण सांगायचा मुद्दा असा, मॅम तुमचा आवाज अटकतोय. मी कॅमेरा बंद करते. मला वाटलं मॅम आवाज ब्रेक होतो. की माझं आज नेटवर्क पण अनस्टेबल होतं. कळलं मला. मी कॅमेरा बंद ठेवलाय. थांबा जरा, मला बघू द्या, माझं नेटवर्क चांगलं सुरू होतं. काय झालंय त्याला? खूप स्लो झालंय, ते उघडत पण नाहीये. पण आता येतोय का मला सांगा बरं? थोडा वेळ कॅमेरा बंद ठेवूया आपण. येस मॅम. हो मॅम येतोय. ओके ओके, थँक्यू. तर सांगायचा मुद्दा असा, मी असे चित्रविचित्र पिक्चर बघितल्यामुळे कदाचित मला पण असं इमॅजिन करता येतं की जर आपल्यामध्ये क्लोरोफिल असला तर काय होईल. तर आपण असे ग्रीन कलरचं असू, स्वतःचं अन्न स्वतः बनवू, मग आपल्यामध्ये पण फाईट होईल बरं का. जास्त सनलाईट मिळण्याकरता आपण असं धडपड करू, जसे की प्लांट्स. आपली माणसांची लोकसंख्या किती आहे माहिती आहे ना तुम्हाला? शिवाय आपण इकडून तिकडे फिरतो, मग आपल्याला काही चिंता पण नाहीये ना. चालता चालता आपलं अन्न आपल्या अंगामध्ये स्वतःच बनवून जाईल आणि आपण ते स्वतःच डायजेस्ट करू. काही वेगळं खायची गरजच काय आपल्याला सांगा. आपल्या बॉडीमध्ये पण झायलम फ्लोएम सारखं काहीतरी डेव्हलप होईल, कुठेतरी ते बनेल आणि सगळीकडे येईल, मे बी ब्लड मधनं. भारी ना? प्रत्येक सेलमध्ये क्लोरोफिल आला तर तिथूनच लगेच ब्लडमध्ये जाईल, लगेच तिकडनं एक्सक्रिटरी सिस्टीम. कशाला ना आपण एवढं कॉम्प्लेक्स काम करतोय? का बरं निसर्गाला असं वाटलं नसेल की अॅनिमल्स मध्ये पण क्लोरोफिल टाकावं? इव्होल्युशनच्या ह्याच्यामध्ये असा विचार होऊ शकतो का? विचार करा बरं का. आय एम जस्ट गिव्हिंग यू द पॉइंट्स टू थिंक ओव्हर इट. मला तर अशा गोष्टी फार आवडतात. बरं, तुम्हाला आणखी इंटरेस्टिंग गोष्ट असं म्हणतात बरं का, पूर्वी तुम्हाला अजूनही माहिती असेल, खूप सारे जे अॅनिमल्स आहेत ना, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे वेगवेगळे नाही आहेत. एकाच असे भरपूर प्लांट्स पण आहेत, त्या प्लांट्सच्या एकाच फ्लॉवरमध्ये मेल्स पण आहेत, फिमेल्स पण आहेत. किंवा असे काही अॅनिमल्स आहेत, त्यांना मेल आणि फिमेल पार्ट्स असण्याची गरजच नाहीये, त्यांचं आपोआप रिप्रोडक्शन होतं. सांगायचा मुद्दा, त्यांच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते आणि त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. जर तुम्हाला माहिती आहे ना, ह्युमन्स मध्ये एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम आहेत. आपण जेव्हा पुढचा लेसन करू ना, तेव्हा मी तुम्हाला हे सांगेन. लक्षात ठेवा फक्त, तेव्हा मला आठवण करून द्या या मुद्द्याची. अशा गोष्टी होतात. आता ती गोष्ट मी तुम्हाला आता नाही सांगत, ते आपण तेव्हा बोलूया. कारण आपला आजचा टॉपिक जो आहे ना, तो आहे लाईफ. सो नाऊ आय एम शेअरिंग द पीपीटी विथ यू ऑल. जस्ट सी आपण काय काय बोललो आतापर्यंत. लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वी नो दॅट कोणत्या कोणत्या असतात. आपण ऑलरेडी बोललोय बऱ्याचशा गोष्टींबद्दल. सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, बरोबर, लोकोमोशन आणि एक्सक्रिशन. आपल्या बऱ्याचशा प्रोसेसेस आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ट्रान्सपोर्टेशन झायलम आणि फ्लोएम नावाच्या 2 टिश्यूज मुळे होतं. झायलम इज द वॉटर कंडक्टर, फ्लोएम इज द फूड कंडक्टर. कॉमन सेन्सची गोष्ट अशी आहे, झायलमचं काम रूट टू शूट आहे आणि फ्लोएमचं काम लीव्स टू प्रत्येक पार्ट्स आहे. थोड्या वेळाने. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड अँड अदर सबस्टन्सेस इन प्लांट्स ही गोष्ट आपण डिस्कस केली होती. एटीपी पॉवर ट्रान्सपोर्ट, शुगर डिस्ट्रीब्युशन, शुगर इज फूड, म्हणजे फ्लोएमचं डिस्ट्रीब्युशनचं काम इकडे आहे, बरोबर. एक्सक्रीशन इन प्लांट्स. Plants lack specialized excretory organs and they store wastes in vacuoles and old tissues, release gases through diffusion, expel some substances through roots. रूट्स मधनं पण काही गोष्टी बाहेर टाकतात डायरेक्ट मातीमधनं. गॅसेस मधनं पण रिलीज होतो, बरोबर की नाही. जे नको आहे ते गॅसेसच्या एक्सचेंज मधनं जातं, व्हॅक्युअल मध्ये जमा होत राहतं. आणि जसं मागच्या लेक्चरला आपण बोललो होतो की नाही, की त्याच्यातनं डिंक येतं किंवा पांढऱ्या रंगाचा चीक येतो. अशा गोष्टींमधनं सुद्धा नको असलेल्या गोष्टी बाहेर पडतात. एक्सक्रिशन इन ह्युमन बिईंग्स. आता इथे सुरू होते आपली ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. किडनीज फिल्टर ब्लड थ्रू नेफ्रॉन्स टू फॉर्म युरिन विच इज स्टोर्ड इन द ब्लॅडर बिफोर रिलीज.
स्किन अँड लंग्स असिस्ट इन दी वेस्ट रिमूव्हल. कसं काय? स्किन मधनं आपण बोललो होतो, जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा त्या घामाबरोबरच काही पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात पाण्याबरोबर. लंग्स हेल्प इन टू द एक्सचेंज ऑफ गॅसेस. सो लंग्स आणि स्किन हे आपल्या बॉडीमधनं नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकतात. बट द इम्पॉर्टंट पार्ट इज ब्लड फिल्ट्रेशन विच इज डन इन किडनीज. डायलिसिस हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ऐकलाय का तुमच्यापैकी कोणी? येस मॅम. किडनीचा प्रॉब्लेम आहे किंवा किडनी फेल्युअर सारखं काही काही ऐकलं असेल तुम्ही. त्याच्यामध्ये डायलिसिस केला जातो. म्हणजेच जे काम आपल्या किडनीज करतात ते मशीनवर केलं जातं थोडक्यात. हे झालं एक्सक्रिशनचं इन शॉर्ट. आणि हिअर दी पीपीटी एंड्स. नाउ लेट अस गो टू दी टेक्स्टबुक. टेक्स्टबुक नाही चित्र आहे बघा. दिस इज अवर किडनी. ही किडनी आणि ही किडनी. इथून आहे खाली युरेटर. ह्या ट्यूबचं नाव आहे युरेटर. 2 ब्लडच्या वेसल्स आहेत. इन्फिरियर वेना कॅवा आणि दुसरी ही जी आहे ही आहे ऍबडॉमिनल एओर्टा. एओर्टा टेक्स द ब्लड फ्रॉम द हार्ट टू डाऊन. आणि याच्यामधनं सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड वर जातं. इन्फिरियर वेना कॅवा. या 2 किडनीज आहेत. 2 बीन शेप्ड किडनीज. ठीक आहे. त्याला कट केलं आतमध्ये अशा दिसतात. अंजीर खाल्ले का तुम्ही? अंजीर बऱ्यापैकी अंजीर सारखी याची रचना असते. वरून बघितलं तर त्याचा राजमा असतो ना, राजमा. इट लुक्स लाईक राजमा फ्रॉम आउटसाइड, बट इफ यू कट इट वुड लुक लाईक स्मॉल अंजीर. असे आतमधून त्याला असे 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 फायबर सारखं स्ट्रक्चर असतं. नाव ह्याचं सगळं इंटरनल काम कसं चालतं बघा. दिस आर 2 किडनीज. युरेटर्स आर अटॅच टू इट. इथे एक स्पेस असते नॉच. त्या नॉच मधनं ही ट्यूब जाते आणि खाली ही पिवळ्या रंगाची जी बलून सारखी एक बॅग दिसते ना, त्याला म्हणतात ब्लॅडर. ती आहे युरिनरी ब्लॅडर. इथे खाली असतो युरेथ्रा. युरेथ्रा इज लाईक अ टॅप, म्हणजे नळ असतो. आता सिस्टीम काय बघा. इथून आपल्या ह्या किडनीज मध्ये आपलं ब्लड जाणार, ते फिल्टर होणार. सॉरी, इथून जाणार, फिल्टर होणार. जे क्लीन झालेलं ब्लड आहे ते वर जाईल इकडनं. ठीक आहे. जे काही अनवॉन्टेड पार्ट आहे तो इथून युरिन म्हणजे पाण्याबरोबर तो बाहेर येतो युरेटर मधनं, युरिनरी ब्लॅडर मध्ये जमा होतो. ब्लॅडर मध्ये जमा होतो आणि ब्लॅडर मध्ये स्टोअर होतो. आणि मग जेव्हा आपण वॉशरूमला जातो तेव्हा ऑटोमॅटिक युरिनेशन होतं. छोट्या मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये इथे प्रॉब्लेम असतो. हे प्रॉब्लेम तर सगळे हे फंक्शन तर बरोबर साधतात. फिल्ट्रेशन आपोआप होतं, युरेटर मधनं इथपर्यंत येतं आणि इथे युरिन जमा होते. पण हा जो कंट्रोल आहे ना युरेथ्राचा, हा महत्वाचा आहे. हा जसं जसं वय वाढतं तसं तसे मसल्स लूज होतात आणि एकदम छोट्या मुलांमध्ये तर ते मसल्स अजून डेव्हलप होत असतात. बरोबर. त्याला कॉन्ट्रॅक्ट करणं, रिलॅक्स करणं याच्यावरती तुमच्या हातामध्ये असतं. बघा, तुम्ही विचार करा मी तुम्हाला काय सांगते. सी, वी आर लर्निंग, वी आर डिस्कसिंग बायोलॉजी. सो ट्राय अँड अंडरस्टँड. स्वतःच्या बॉडीचा विचार करा. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बाथरूमला जायचंय, पण सर सोडणार नाही किंवा मॅडम सोडणार नाहीत. यू कॅन कंट्रोल युअर सेल्फ गाईज. छोटी मुलं असं नाही करू शकत. ते फिरता पण इकडे तिकडे फिरता पण शुशू करतात घरामध्ये, कारण की ह्या मसल्सचा कंट्रोल हळूहळू डेव्हलप होतो. बरोबर. इट इज नथिंग बट अ पाउच ऑफ मसल्स. त्या ब्लॅडर मध्ये युरिन जमा होते आणि हा नळ असतो, तो कधी उघडायचा कधी बंद करायचा हे आपल्या ब्रेनला पण माहिती असतं आणि त्याप्रमाणे ते काम करतं. जेव्हा आपण खूप लहान असतो किंवा बाकी अॅनिमल्स मध्ये सुद्धा बघा, त्यांना त्या गोष्टीची काही चिंता नाहीये. दे कॅन गो एनिवेअर अँड दे कॅन युरिनेट एनिवेअर. पण ह्युमन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह, सेन्सिबल. ते कुठेही काही करत नाहीत. बरोबर ना. दे लुक अराउंड की अरे ही जागा नाही आहे अशा गोष्टी करायची. हे शिकवायला आपण लहान मुलांना मग एटिकेट शिकवतो. वॉश युअर हँड्स, गो टू द वॉशरूम, है ना, ह्या गोष्टी आपण हळूहळू शिकवतो. 2-3 वर्षाच्या पर्यंत मुलांना या गोष्टी कळतात आणि मग त्या आपोआप वॉशरूम वापरायला लागतात. मी तुम्हाला का सांगते, कारण की हे स्ट्रक्चर जे आहे हे रिअल लाईफ मध्ये कसं काम करतं हे आपल्याला आजूबाजूला अनुभवायला मिळतं. करेक्ट. तुम्ही हे पण बघितलं असेल, लहान मुलांसाठी डायपर असतात
तसेच एकदम म्हाताऱ्या माणसांसाठी पण डायपर्स असतात, बिकॉज दे कांट कंट्रोल धिस युरेथ्रा. इथपर्यंत सतत ते आपल्या डे टू डे लाईफ. मॅम आवाज ब्रेक होतो. आता अजून पण अरे बापरे, आता काय करू मी? मुलांनो, आता मी काय करू? मी मॅम ऑलरेडी येतोय कॅमेरा क्लिअर तर आवाज. माझा बंद ठेवलाय. काय माहिती मला नेट मॅम येतोय आवाज. टीचर आवाज नाही येत. फक्त पूर्ण. ओ थँक्यू. चला ओके. होपफुली आता काही प्रॉब्लेम येणार नाही. कॅमेरा पण ऑन करते, पुन्हा ऑफ करते, मग आपण जाऊया. माहित नाही बाबा मला का बरं प्रॉब्लेम आहे. नाही मॅम आता बऱ्याच येतोय. लोकांना पण प्रॉब्लेम आहे का? अभी आपकी आवाज क्लियर आ रही है मैम. थैंक यू. सो दिस इज ऑल अबाउट योर किडनी का इंटरनल स्ट्रक्चर. अब इसको देखो जरा ध्यान से. हे आतून असं आडवं कापलं बरं का. रिनल आर्टरी, रिनल वेन ह्या दोन आपल्या ब्लड वेसल्स आहेत. क्युरेटर म्हणजे ही ट्यूब आहे, इकडनं खाली गेल्यावरती युरिन कॅरी करणार आहे. रिनल कॅलिक्स, कॉर्टेक्स आणि रिनल कॅप्सूल, ह्याला कॅप्सूल म्हणायचं. रिनल पिरॅमिड म्हणजे आतलं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये नेफ्रॉन आहेत. नेफ्रॉनचं काम काय आहे? ब्लड फिल्टर करणं. नेफ्रॉनचं पूर्ण डिटेल स्ट्रक्चर आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, मी तुम्हाला ते दाखवते. आता इथे नाही येते. आणि जर ते बरोबर फंक्शन झालं नाही तर हे डायलिसिस आहे. डायलिसिस मशीन मध्ये काय आहे बघा, एका बाजूला तुमच्या बॉडीमधनं ब्लड इकडे आणून फिल्टर करून जे नको आहे ते बाहेर टाकलं जातं आणि पुन्हा तुमचं ब्लड तुमच्या बॉडीमध्ये फिरवलं जातं. जे काम किडनी करत नाही ते मशीन करतं थोडक्यात. ठीक आहे, बघू आपण पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे त्यातलं. कोऑर्डिनेशन. कोणीतरी हँड रेस केलाय का? कारण मला दिसत नाही, तर तुम्ही बिंदास माईक ऑन करा आणि बोला. मॅम बोला. मॅम डायलिसिस बद्दल थोडस माहिती होतं. सांगा. मॅम म्हणजे थोडस माहिती आहे. डायलिसिस एक मशीन आहे, त्याद्वारे काय होतं की आर्टिफिशियल प्रक्रियेने जे एक्सरेशन केलं जातं ह्युमन बॉडी मधून, तर ते कसं होतं म्हणजे एखाद्या वेळेस जर इन्फेक्शन झालं असले किडनीला किंवा काही दुखापत झालेली असली तर एक्सरेशन म्हणजे उत्सर्जित करायला थोडंसं अवघड होतं. आणि ते जर साठवून ठेवायचं असलं, स्टोअर करायचं असलं तर ते हार्मफुल असतं. म्हणजे हार्मफुल ठरू शकते आपल्या बॉडीला. मग त्यासाठी त्या माणसाला जगवण्यासाठी एक मशीन पण डेव्हलप झाले, ते डायलिसिस आहे. त्याच्यामधून ब्लड फिल्टरेशन केलं जातं, प्युरिफाय केलं जातं आणि त्यानंतर ते म्हणजे जे चांगले ब्लड असेल, शुद्ध ब्लड, ते पुन्हा बॉडीपर्यंत पोहोचवलं जातं. बरोबर आहे. तेच तर, जे काम आपल्या किडनीज नाही करू शकत ते काम ते मशीन करतात. कसं करतात आपण ते बघूया. मी पुस्तकात सगळं तुम्हाला दाखवून त्याच्यामध्ये नेफ्रॉनची डायग्राम पण आहे, आपल्याला ते पण बघायचंय. कोऑर्डिनेशन. Proper coordination between different organ systems and internal activities is essential for successful completion of body functions. तुमचं डोकं तुम्हाला काहीतरी सांगताय, तुम्ही बघताय कुठेतरी दुसरीकडे, तुमचे हात कुठेतरी तिसरीकडे चाललेत, असं काम करतो का आपण? जस्ट इमॅजिन करा की आपण ट्रॅफिक सिग्नल वरती आहे, तुम्हाला लाल रंगाचा तिथे सिग्नल दिसला आणि तुम्ही चाललाय रस्त्यावरती, काय होईल? याचा अर्थ असा आहे की तुमचे डोळे, तुमचं सेंट्रल नर्वस सिस्टीम, तुमचं लोकोमोशन म्हणजे तुमचे स्केलेटल सिस्टीम, कशाची कोऑर्डिनेशन नाहीये. कोऑर्डिनेशन चुकलं की गडबड होते. सगळ्या गोष्टी एकमेकांना धरून चाललेल्या असतात. तुमचे डोळे तुमच्या मेंदूला सांगतात की हे बाबा लाल सिग्नल आहे, गपचूप इकडेच उभा राहा. कितीही महत्वाचं काम असेल तरी पण आपण तेव्हा थांबलं पाहिजे, रस्ता क्रॉस नाही करायला पाहिजे. बरोबर? तर दॅट इज द कोऑर्डिनेशन बिटवीन युअर आईज, युअर ब्रेन अँड युअर लेग्स. हे एकमेकांबरोबर ऑटोमेटेड कोऑर्डिनेशन मध्ये असतातच. हे फिजिकल कोऑर्डिनेशन. मल्टिपल ऑर्गन सिस्टीम्स वर्क टुगेदर ड्युरिंग फिजिकल ऍक्टिव्हिटीज.
फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा गाडी चालवता, तुम्ही जेव्हा सायकल चालवता, तुम्ही जेव्हा रनिंग करता, तुम्ही जेव्हा कुकिंग करता आणि जेव्हा तुम्ही पेपर लिहिता, जस्ट इमॅजिन यू डू मल्टिपल थिंग्स टुगेदर. इमॅजिन करा तुम्ही तुमचा पेपर 10वीचा बोर्डाचा पेपर सोडवताय. किती गोष्टी सुरू आहेत आजूबाजूला. यू आर थिंकिंग ऑफ द टाइम, यू आर थिंकिंग अबाउट युअर आन्सर्स. तुम्ही पेपर बघताय, आन्सर पेपर, क्वेश्चन पेपर, स्वतःचं अक्षर, बरोबर. यू आर सिलेक्टिंग, म्हणजे तुमचं अनालिसिस सुरू आहे, तुमचा ब्रेन काम करतो. तुम्ही मध्ये मध्ये पाणी पिताय, तुम्हाला हे पण कळते, अच्छा मला वॉशरूमला जायची गरज पडू शकते का, तहान तर लागली पण पाणी नाही प्यायचंय. कितीतरी गोष्टी. पाय दुखतात का, आपण नीट बसलोय का, पाठ दुखायला लागलीय का आपली वाकडी तिकडे, हा बेंचच छोटा आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या तुम्हाला इंडिकेट करत असतात की अरे आपण काय करतोय, बरोबर. मग आपण प्रायोरिटी ठरवतो. आत्ता 2 तास आहेत ना, मला हे लिहायचंय, बाकी तो बेंच छोटा असू दे, मला तहान लागू दे, मला गरम होऊ दे, हे 2 तास महत्वाचे, मला हे करायचंय, राईट. हे फिजिकल कोऑर्डिनेशन आणि मेंटल कोऑर्डिनेशन सुरू असतं सायमल्टेनियसली. टेम्परेचर रेग्युलेशन. तुमच्याकडे तुम्ही म्हणताय खूप थंडी पडली आहे, पण तुमच्या बोर्डचं टेम्परेचर 37 डिग्रीज असणार आहे. ते मेंटेन करण्याकरता तुम्ही स्वेटर घालाल, मोजे घालाल, सॉक्स घालाल, बरोबर. आणखी काय टोप्या बिप्या घालाल, स्वेटर, शॉल किंवा शेकोटी पेटवाल. यू हॅव टू रेग्युलेट युअर बॉडी टेम्परेचर. तुम्ही आजूबाजूचं टेम्परेचर चेंज करू शकता आणि स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करू शकता. खूप गरमी आहे बाहेर, 40-42 डिग्री टेम्परेचर आहे, आपण पंख्याखाली बसतो, एसी लावतो, कूलर लावतो. वी मेंटेन अवर बॉडी टेम्परेचर. वी आर ह्युमन्स, वी कॅन डू इट. बाकीचे प्राणी करतात का? येस, दे डू इट. ते स्वतःला चेंज करतात अशा सिच्युएशन मध्ये जिकडे त्यांच्या बॉडीचं ऑटोमॅटिक टेम्परेचर रेग्युलेट होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला माहिती असेल तर बेडूक असतात. बेडूक खूप गरमी असली की ते हायबरनेशन मध्ये जातात, जमिनीच्या खाली असतात. ते थंड याच्यामध्ये असं वाटतं की ते मेलेत, म्हणजे मेलेले नसतात, ते गार याच्यामध्ये बसलेले असतात, कारण की त्यांना त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं आहे ना. ते आपल्यासारखं काही करू नाही शकत. तो सांगायचा मुद्दा असा, प्रत्येक प्राणी स्वतःच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतो, रेग्युलेट करतो. अँड होमिओस्टॅटिक बॅलन्स. इंटरनल सिस्टम्स मेंटेन ऑप्टिमल कंडिशन्स थ्रू coordinated response to environmental changes and body needs. होमिओस्टॅटिस. आजूबाजूचा जे चाललंय त्याच्याप्रमाणे बॉडीमध्ये चेंजेस, बॉडीमध्ये जे चाललंय त्याच्याप्रमाणे आजूबाजूच्या गोष्टींना ऑब्झर्व करणं, ह्या गोष्टी सायमल्टेनियसली सुरू असतात. अवर बॉडी डज इट ऑटोमॅटिकली. फॉर एक्झाम्पल, बाहेर खूप पाऊस पडतोय, दिस इज द आउटर मोस्ट चेंज. तुमच्या आजूबाजूला चाललेला हा चेंज आहे. दिस इज द फिजिकल चेंज आउटसाइड युअर बॉडी. त्या पावसामुळे वातावरण दमट झालंय, तुमचं डायजेशन स्लो झालंय. सो युअर बॉडी विल टेल यू की आता काही खायचं नाही, आता काही खाल्लंस तर तुला त्रास होईल. ऑटोमॅटिक युअर बॉडी विल गिव्ह द सिग्नल्स दॅट डोंट ईट एनिथिंग. बटाटे वडे खावेसे वाटले तरी पण दिस इज नॉट द करेक्ट टाइम. यू वेट फॉर 2-3 hours देन यू ईट इट, बरोबर. गरम चमचमीत खायचंय, अमुक खायचंय, धमुक खायचंय, बट वेन युअर बॉडी गिव्स यू द हिंट्स, करेक्ट ना, बरोबर म्हणते ना मी. These signals are given to you from your body by looking at the surroundings and the things inside your body. खूप भूक लागलेली आहे तुम्हाला, कडक भूक लागली आहे, त्यावेळेला तुमची बॉडी तुम्हाला सांगते आता जे आहे ना ते खा गपचूप. मग काहीही खाता तुम्ही. आवडत नसलेली भाजी पण, कारल्याची भाजी पण खाऊन टाकता. का बरं? बिकॉज दिस इज द सिग्नल गिव्हन टू युअर बॉडी बाय इट की हे तुला करायला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट इज होमिओस्टॅटिक बॅलन्स. तर कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये कसं होतं? प्लांट्स कोऑर्डिनेट देअर ग्रोथ थ्रू स्पेसिफिक मुवमेंट्स कॉल्ड ट्रॉपिझम in response to environmental stimuli like light, gravity, and water. These growth relevant movements are essential for plant survival and adaptation. तुम्ही लहानपणी तो प्रयोग बघितला असेल तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात. एक झाड घ्या, त्याला अंधारात ठेवा, अजून एक झाड घ्या, त्याला थोड्याशा प्रकाशाजवळ ठेवा आणि मग बघा प्रकाशाकडे त्याची पानं आपोआप झेपावली जातात. तुम्ही वेली बघितल्या असतील तर वेली अशा दिशेने वळतात जिकडे त्यांना ऊन मिळेल आणि सपोर्ट मिळेल, राईट. हे का होतं? प्लांट्सला माहितीये की त्यांना ग्रोथसाठी काय करायचंय, त्यांनी कुठे जायला पाहिजे. प्लांट्सला डोळे नाहीयेत तरी त्यांना डोळे आहेत ना. सी, दिस थिंग्स प्रूव्ह दॅट प्लांट्स ऑल्सो थिंक अबाउट व्हॉट टू डू. मुळांना पण विचार करा, मुळं जिथे वाढतात खाली जमिनीच्या, तिथे मोठा खडक असेल तर काय करतील ती मुळं? टेल मी.
प्रश्न समजला का? मॅम काय म्हणालात? एखाद्या झाडाची मुळं जमिनीखाली आहेत आणि ती ग्रो करतायत, पण तिथे खूप मोठा खडक असेल खाली आता, तर ती मुळं काय करतील? तिथे साईडला सरकवतात. आकडून जातील. बरोबर. त्याला समजलं की इथे वाढून काही उपयोग नाहीये, आता मला आडवं वाढायला पाहिजे. खडकाच्या आजूबाजूला ती वाढतील आणि मग तिकडनं खाली जातील. सो ते त्यांचा स्वतःचा मार्ग शोधतात. ही ट्रॉपिझम इन्क्लूड फोटोट्रॉपिझम. बघा, लाईटाकडे झेपावणं, लाईट रिस्पॉन्स, जिओट्रॉपिझम, ग्रॅव्हिटी रिस्पॉन्स, अँड हायड्रोट्रॉपिझम. जिकडे पाणी क्लासिक एक्झाम्पल सनफ्लॉवर्स फॉलोइंग द सन्स मूव्हमेंट, डेमॉन्स्ट्रेटिंग फोटोट्रॉपिझम. सूर्याकडेच बघत राहायचं, सूर्य जिकडे जाईल तिकडे मी त्याला बघेन. तुम्ही कधीतरी असं करून बघा. मी हे केलंय आणि मला फार आता हसू आलं ते आठवून. एखादं छोटं बाळ असते की नाही, छोटस इकडे तिकडे बघत असणार, जरा 1-2 वर्षाचं, 1.5-2 वर्षाचं असं वगैरे, ते ना सगळीकडे बघत असतं. ते खूप इन्क्युझिटिव्ह असतं. हे काय, ते काय, ते काय, सगळ्या गोष्टी घेऊन बघतं, तोडून बघतं, फोडून बघतं, खाऊन बघतं. अशा एखाद्या बाळासमोर तुम्ही जाऊन बसा. तुम्ही म्हणाल ह्या काय सांगतात, करून बघा बरं का, तुम्हाला मज्जा येईल. ती छोटी मुलं असतात ना, तुमच्याकडे बघतील हा, आणि मग तुम्ही त्यांच्याकडे बघा, आणि जेव्हा ते दुसरीकडे मान करतील ना, तुम्ही त्यांच्या समोर पुन्हा जाऊन बसा. सो यू लुक ऍट देम कंटिन्युअसली, आणि ते जिकडे जिकडे तोंड करतील तुम्ही तिकडे तिकडे त्यांच्या समोर जाऊन बसा. बघा ते किती वैतागतात. सांगायचा मुद्दा असा आहे, हे आपण आता जे बोलतोय ना, आपल्यासाठी हा जोक आहे. छोट्या मुलांना पण असं केलेलं आवडत नाही. एवढे सगळे सनफ्लॉवर सारखे सूर्याकडे बघत असतात. विचार केलाय का तुम्ही या गोष्टीचा? मला तर हा विचार करूनच एवढं हसू येतं. सूर्याला काय वाटत असेल, काय हे मी जिकडे जातो तिकडे माझ्याकडे बघत बसलेले असतात. सांगायचा मुद्दा, सनफ्लॉवर लुक्स ॲट द सन. जिकडे त्याचं नावच सनफ्लॉवर आहे ना, सूर्यफूल, सूर्याकडे बघत बसणारं फुल. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का? मला आता हे आठवलं म्हणून फार हसू येतंय. तुम्ही असं काही केलंय का? मला सांगा बरं जरा. नाव लेट मी सी, आय वॉन्ट टू लुक एट यू. कारण की असं काही तुम्ही केलं असेल तर मला तो अनुभव ऐकायचा आहे. मी केलंय. So, मला माहितीये की ते मी केलंय. किती विचित्र आणि मजेशीर आहे. केलंय ना? हा, काय करतात ती छोटी मुलं, सांगा मला. रागे तिचे ते इतकी जरा चिडून सांगा जरा जाताना ते तुमचं. लगेच सटकून जातात जागेवर. हा, ते आपल्याकडे बघतात, आपण त्यांच्याकडे बघतोय. ते वैतागतात, तिकडे वळतात, आपणही तिकडेच बघायचं. मग ते इकडे येतात, आपणही तिकडेच बघायचं. असे रागवतात ना, ते चिडतात आपल्यावरती, आणि त्यांना काही करता येत नाही. त्यांना आपल्याला मारता पण येत नाही. तितके बिचारे छोटे गरीब असतात, आणि त्यांना असं छळून बघा, ते असं वैतागतात ना. आणि विचार करा, जर ते सूर्य असते आणि तुम्ही सूर्यफूल असतं तर काय झालं असतं. जस्ट इमॅजिन. बघा, इमॅजिनेशन. विज्ञानामध्ये पण कल्पक प्रश्न असतात बरं का. असा विचार करून बघा, किती इरिटेटिंग येते, पण असं करून बघितलं ना फार मज्जा येते. अरे काय काय करतात लोक, असं वाटतं. छोटी मुलं म्हणत असेल हे आम्हाला किती छळतात ना. असं करू शकतो आपण. छोट्या मुलांचे सगळे आपल्या हातातच असतात ना, धागे, दोरे, कंट्रोल. बरं, कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स. चला, आता इथून आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम सुरू होते. मगाशी आपण जे बघितलं दॅट वॉज ऑल अबाउट अवर एक्सक्रिटरी, म्हणजे एक्सक्रीशन. आपली एक्सक्रिटरी सिस्टीम होती. आपण ती परत पुस्तकात बघू, डोंट वरी. आधी पीपीटी मधले मुद्दे बघूया, मग तिथे जाऊया आपण. कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग्स. आपल्या बॉडीमध्ये जे कोऑर्डिनेशन आहे ना, ते आहे आपल्या नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ह्या 2 मेजर सिस्टीम्स आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे CNS. त्याच्यामध्ये आपला ब्रेन आणि आपला वर्टिब्रल कॉलम. आपल्या बॉडी मधला जो बॉस आहे तो आपला ब्रेन आहे. मन की बात सुनो वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या पिक्चरमध्ये बऱ्या असतात. माणूस मनाचा विचार करतो, मन जे सांगतं ते ऐकतं. पण सगळ्यात महत्वाचा जो माणूस आहे आपल्या शरीरातला, माणूस म्हणजे जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आपला ब्रेन आहे. आपला ब्रेन आपल्याला सांगत असतं ह्याच्याशी मैत्री करू नको, हा तुला खड्ड्यात घालणार. तरी मन म्हणतं जाऊ दे ना, माझाच मित्र आहे. कधीतरी चुका करतोस, कधी कधी मी पण चुकेन ना. हे मन आपल्याला चुकवू शकतं, पण मेंदू नाही चुकवत. कारण मेंदू लॉजिकल आहे आणि मन इमोशनल आहे. सांगायचा मुद्दा असा, असं का होतं? ब्रेन मध्ये स्पेशल सेल आहेत, द स्पेशल टाईप ऑफ सेल,
बघा, आपलं जे ह्युमन बॉडी आहे ना, इट इज जस्ट अ मिरॅकल. प्रत्येक ऑर्गनसाठी स्पेशल काहीतरी केलेलं. हार्टसाठीचे स्पेशल पंपिंग वाले सेल आहेत. आपल्या किडनी मधले न्यूरॉन, नेफ्रॉन बुकमध्ये गेले की तुम्हाला दाखवते असे लांब केसांसारखे असे स्ट्रक्चर आहे, ते स्पेशल किडनीमध्ये असतात. आपल्या स्किन मध्ये स्पेशल सेल आहेत. आपल्या नाकाच्या आतमध्ये बघा, डोळ्यांमध्ये बघा, जिभेवरती, तसेच आपल्या ब्रेन मध्ये पण स्पेशल सेल आहेत. त्यांचं नाव आहे न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर बघा आता. हा एक सेल आहे. हा, दिस इज वन सेल. नाउ जस्ट लुक ॲट द स्ट्रक्चर. कसं वाटतंय ना, ते चायनीज कार्टून असतात ना, कोरियन बिरियन, तसं काहीतरी वाटतंय बघा. ते निळ्या रंगाचे केस, त्याच्यात डोळा, आणि त्याला खाली एक शेपूट आणि पाय, काइंड ऑफ कार्टून. पण त्याला जे ग्रीन कलरचं ते न्यूक्लियस आहे, हे जे काही असतात ना फाटे फुटलेले, त्याला म्हणतात डेंड्राइट्स. आणि ही त्याची सेल बॉडी आहे. इकडनं खालून जे आहेत ना, हे सेल्युलर पार्ट आहे. हा एकमेकांना कनेक्टेड असतो. मायलिन शीट त्याच्या आजूबाजूला असते. मायलिन शीट इज द कव्हरिंग टू द सेल्स, आणि त्याला श्वेन्स सेल असं म्हणतात. श्वेन्स सेल. नोड ऑफ रॅनवियर, हे एकमेकांना जोडलेले 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 जोडलेले. आणि हा आहे ॲक्झॉन, म्हणजे टर्मिनल. हे त्याचे डोकं आहे आणि हे त्याचे पाय आहेत. हा एक सेल आहे तुमचा, याला म्हणतात न्यूरॉन. हे न्यूरॉन एकमेकांना जोडलेले असतात. एका ठिकाणी आपल्या बोटाला काही लागलं ना, काही गरम लागलं, टोचलं, तर ह्याचं सेन्सेशन ह्याच्या आजूबाजूला असलेल्या आपल्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या माध्यमातून आपल्या पाठीच्या मणक्यात जाणार, आणि मणक्यातनं ब्रेनकडे जाणार. आणि ब्रेन सांगेल, ओ तुला सुई टोचली का, हात मागे घे किंवा काढून घे. काटा टोचल्यावरती आपण काढतो ना, तसं आपल्या न्यूरॉन्स त्याला सांगितलेलं असतं की टोचलंय बघ जरा तिकडे. मग डोळे बघतात, ओ हो इथे लागलंय का, मग ते काढतात. सांगायचा मुद्दा, दिस ऑल इज इन कोऑर्डिनेशन. आता बघा, नर्वस कंट्रोल. Nervous control in humans enables the body to respond to external stimuli through impulses generated by nerve cells or neurons. This coordination depends on the organism's body structure complexity. Unlike unicellular organisms, multicellular animals like humans possess a nervous system for these responses. एकच सिंगल सेल असेल, लाईक अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, ह्यांच्यामध्ये सिंगल सेल आहे. द सिंगल सेल डज एव्हरीथिंग. त्याच्यामध्ये त्या नर्वस कंट्रोलची गरज नाही. त्याला जिकडे सेन्सेशन असतं तिकडे तो मूव्ह करतो. त्याला जिकडे डेंजर वाटतं तिकडनं तो पळायला लागतो. दॅट इज अ सिंगल सेल दॅट कॅन गो इन इट. बट जिकडे कॉम्प्लेक्सिटी येते तिकडे कोऑर्डिनेशनची गरज असते. तिथेच आपल्याला नर्वस सिस्टीम, नर्व कंट्रोल याचा रोल येतो. न्यूरॉन्स म्हणजे नर्व सेल्स. न्यूरॉन्स आर स्पेशलाइज्ड सेल्स दॅट कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस इन द नर्वस सिस्टीम. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. आता ह्याच्यावरनं बघा, ते म्हणतात ना, डोक्यात काहीतरी चमकल्यासारखं झालं, चमकल्यासारखं. तुम्ही ते ह्याच्यामध्ये पण बघितलं असेल, काही ऍड मध्ये, काही व्हिडिओमध्ये, असे डोक्यात टुंग शॉर्ट सर्किट झाल्यासारखं काहीतरी दाखवतात. इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस इन नर्वस सिस्टीम, अँड दे कलेक्ट द इन्फॉर्मेशन थ्रू डेंड्राइट्स, ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम सेल बॉडी टू ॲक्सॉन, अँड कम्युनिकेट विथ ॲडजस्टंट न्यूरॉन वाया सिनॅप्सिस. सिनॅप्सिस म्हणजे कनेक्टिंग. असे दोन एकमेकांना जोडलेले असतात तिकडे. दिस इम्पल्सेस अल्टिमेटली रीच मसल सेल्स और ग्लँड्स. बरोबर. इट्स अ सर्कल. आपल्या बोटापासून ते ब्रेन पर्यंत, आणि ब्रेन कडून पुन्हा बोटापर्यंत. इट्स अ सर्क्युलर चेन. जे चाललंय त्या ऍक्शनला रिॲक्शन काय द्यायची हे आपल्याला तिकडनं येतं. हे आहे आपलं कोऑर्डिनेशन, आपल्या बॉडी मधलं नर्वस कंट्रोल. ठीक आहे. आता आपली जरा ह्युमन नर्वस सिस्टीम बघा. सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेन्सरी न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स टू द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. सेन्सरी न्यूरॉन्स, सेन्सरी ते आपल्याला सेन्स करून देणारे. आता मोटर न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू स्पायनल कॉर्ड टू इफेक्टेड ऑर्गन्स लाईक मसल्स और ग्लँड्स. ह्यांनी काय सांगितलं, अरे मला बोटाला चटका लागतोय, ह्याचं काम सेन्सरी न्यूरॉन्सचं काम आहे. हे आपल्या बॉडीमधनं सेन्सरी न्यूरॉन्स कंडक्ट करणारे इम्पल्सेस आणि आपल्या सीएनएसला देणारे. सीएनएस मधून दुसरे जाणारे बाहेर, जे तिकडचं सिग्नल देतील, ए बाबा हात मागे घे, त्यात मोटर न्यूरॉन्स. मोटर कार, कळलं का मोटर शब्द कुठून आला?
घेऊन जाणं, वहन करणं. असोसिएशन न्यूरॉन्स. असोसिएशन न्यूरॉन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन द नर्वस सिस्टीम. हा वेगळा तो वेगळा असे 2 युनिट असून चालणार नाहीये. त्यांनी एकमेकांची मदत करायला पाहिजे तरच समजेल ना. नाही तर हा काय वेगळा सांगतोय, तो काय वेगळा सांगतोय, या गोंधळामध्ये काय होईल, मिसकम्युनिकेशन होईल. त्यालाच काय म्हणतात, असोसिएशन न्यूरॉन्स. ठीक आहे. आणि हा, दिस इज अवर ब्रेन. ठीक आहे. आपल्या हाताच्या मुठी एवढं आपलं हार्ट असतं ना, बंद मुठी एवढं, बरोबर ना. ब्रेन हा खूप महत्वाचा ऑर्गन आहे आणि तो एका कवटीमध्ये आतमध्ये प्रोटेक्ट केलेला आहे. त्या कवटीचं नाव आहे स्कल. स्कलच्या मध्ये आपला ब्रेन आहे. ब्रेनचे पण 4 सेक्शन आहेत. आपल्याला आता सगळं नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण बघूया. पण ब्रेन मध्ये आपल्या सगळ्या बॉडी मधले इम्पॉर्टंट फंक्शन्स सगळ्याचे सेंटर्स आहेत. मेमरी सेंटर्स, विजन सेंटर्स, लँग्वेज सेंटर्स. ब्रेनचे 2 भाग एकमेकांना जोडलेले आहेत. त्याच्यातनं तुम्ही राईटी आहे का लेफ्टी आहे हे पण कळतं. इथे मागे ते म्हणतात ना छोटा मेंदू आहे, तिथे आपल्या बॉडीचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो. त्याला धक्का लागला, पडला, जखम झाली तर माणसाला खूप जबरदस्त इंजुरी होण्याची शक्यता असते, बरोबर. त्याला म्हणतात सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा, आणि त्याच्या खालनं येतो आपला स्पायनल कॉर्ड. आपल्या ब्रेनच्या खालून निघालेली ती छोटीशी एक अशी लाईन असते, राईट. असा आपला जो ब्रेन आहे तो आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो. ठीक आहे. त्यातल्या एक एक गोष्टी आता आपण काय केलंय, पूर्ण धड्याचं आपण ग्लान्स बघितला. सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड. मी म्हणलं ना ब्रेनचे 4 भाग असतात. या सगळ्याचे फंक्शन्स आहेत. एक एक आपल्याला बघायचे आहेत. आता आपण पीपीटी सगळी बघितली, आता आपण जाऊ पुस्तकात. ठीक आहे. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये नेफ्रॉन पासून आपल्याला सुरू करायचंय. अरे केमिकल कंट्रोल छोड़ो, ये सब बाद में देखते हैं, आपण पहिले इधर जाते. नाहीतर ते काय होईल, आपण पुढच्या भागाकडे जाऊ आणि मागचं खूपच मागे राहून जाईल. असं नको व्हायला. जरा ते पुढे बघूयात आपण काय. एक्सक्रिशन इन प्लांट्स पर्यंत आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की प्लांट शेड ऑफ करतात, त्यांना अनावश्यक असलेल्या गोष्टी आपोआप गिव्ह आउट, राईट. एका स्पेसिफिक पिरियड नंतर झाडाची पानं आपोआप गळून पडतात. त्याच्यामध्ये नको असलेल्या भरपूर गोष्टी असतात. आपण म्हणतो बघा ना, पिकलेलं पान आहे. माणसांचं पण असंच आहे. जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्यांची बॉडी, त्यांचं सगळं स्ट्रक्चर सगळं एकदम छान असतं, जसं देवाने दिलेलं असतं परफेक्ट. जसं आपलं वय होत जातं. आता तुम्ही तुमच्या घरातली किंवा आजूबाजूची म्हातारी माणसं बघा, विचार करा 5 वर्षापूर्वी त्यांना बरोबर आतापेक्षा बरंच चांगलं दिसत होतं, आतापेक्षा बरंच चांगलं ऐकू येत होतं, आतापेक्षा बरेच चांगले दात होते, चावता येत होतं, हालचाल व्यवस्थित होती, स्किन मध्ये पण फरक होता. 5च वर्षामध्ये म्हणजे 60चं 65 होणं, 65चं 70 होणं, 70चं 75 होणं, 75चं 80 होणं. मी तुम्हाला जे ग्रॅज्युअल चेंजेस सांगतात जरा इमॅजिन करा. तुमच्या आजूबाजूला असे जो कोणी म्हातारी क्यूट माणसं असतील ना, जरा तुम्ही इमॅजिन करा त्यांच्या बॉडीमध्ये कसे कसे फरक पडले. म्हातारपर्यंत सुरू झालेलं होतं, पण जसं वय व्हायला लागतं तसं आपल्या सगळ्या सिस्टीम ना आपोआप थकून जातात. एकदम छोट्या मुलांची मोमो स्किन असते, एकदम म्हाताऱ्या माणसांची पण तशीच मोमो झालेली असते, बिकॉज त्याच्यातला सगळा इलास्टिसिटीचा पार्ट गेलेला असतो, यूज झालेला असतं, सगळे मसल्स थकून गेलेले असतात. त्यांचे हॉर्मोन्स, एन्झाईम्स वेगळंच असतं सगळं. छोटी मुलं 24 पैकी 21-22 तास झोपतात आणि म्हातारी माणसं 24 तासापैकी 2-3 तास झोपतात. विचार करा, एवढूसाच वेळ त्यांना झोप येते, बाकीचा सगळा वेळ त्यांची बॉडी एकतर जागी असते किंवा काहीतरी विचारत असते. हा केवढा मोठा ड्रास्टिक चेंज आहे ना वयोपरत्वे होणारा. मग असं सगळं थकलेलं शरीर आपोआप कधीतरी आपला कार्यभाग संपवतं. ही नॅचरल प्रोसेस आहे, बरोबर की नाही. ह्युमन्स मध्ये जे होतं तेच प्लांट्स मध्ये पण होतं. लीव्स आर दी फूड फॅक्टरीज. त्यांच्यामधलं ते जे काही काम आहे ते करून ते झिजून गेलं, सगळं थकलं, संपलं, गळून पडतं. नवीन पालवी येते, नवीन पालवी, नवीन एनर्जी, नवीन गोष्टी करण्याची पॉसिबिलिटी. आपलं पण असंच आहे. हा जन्म झाला की नवा जन्म. आत्मा काय म्हणतो, मी शरीर बदलतो. तुम्ही जसे कपडे बदलता, मी शरीर बदलतो.
म्हणून आपल्या आजूबाजूला जी आपली आवडती म्हातारी माणसं आहेत ते आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही. ती परत येतील आपल्याकडे आणि एका चांगल्या नव्या फॉर्म मध्ये येतील. चांगले छान छोटे बेबीज, क्यूट बेबीज यांना कसलेच त्रास म्हणून. आपल्याला वाईट वाटतं. माझ्या आजीच्या वेळेला पण असं झालं होतं. मला असं वाटलं होतं माझी आजी आहे, पण नंतर मला असं वाटलं की अरे तिला एवढे सगळे त्रास होते आणि त्या त्रासातनं ती मोकळी झाली आणि आता ती कुठेतरी जिकडे असेल तिकडे ती छान नवी मस्त कसलेच त्रास नाही अशा नव्या ह्याच्यात आली असेल. ह्यालाच तर म्हणतात ना लाईफ सायकल. करेक्ट ना? आता बघा एक्सक्रिशन आपण बोललो होतो व्हॅक्युअल बिक्युअल मधनं सगळं होत असतं बरं का. हा मुद्दा आपण मगाशी पण पाहिला होता. आणि सम वेस्ट मटेरियल्स आर ऑल्सो गिव्हन आउट थ्रू रूट्स, रेझिन्स, गम्स आणि झायलम वगैरे ते बार्क मधनं पण ते बाहेर पडून जातं. बरोबर आहात ना का झोपलाय? ठीक हो आहे. टीचर. आता आपण इथे हो टीचर. हा हे इकडनं खाली चीक येतोय बघा लॅटेक्स, हा गम. अरे या डिंकाचे लाडू खातो आपण हिवाळ्यामध्ये, आता तुम्ही खाल, आलं तुमच्याकडे हिवाळा. सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ऑटोमॅटिक वापरल्या जातात. बरं या रबर पासून आपण रबर वापरतो आणि रबर कसले सायकल बिकलचे जे असतात ते. आता एक्सक्रिशन इन ह्युमन बिंग्स. आता जरा पुन्हा जरा हे नीट बघा. दिस इज टू बी गिव्हन इम्पॉर्टन्स कारण की ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 8 किंवा 9 किंवा 7 मग 5. There are different organ systems in human body to bring about the different life processes such as digestive system for digestion of food, respiratory system for respiration and process of digestion leading to energy production in the is an important process of our body. ह्या सगळ्या आपल्या बॉडी मधल्या रेग्युलर प्रोसेसेस आहेत. Various waste materials are formed during this process and removal of these waste from the body is very important and this is the excretory system. मी तुम्हाला जे म्हटलं होतं ना की आता ऍट प्रेझेंट मी जिकडे बसले किंवा तुम्ही जिथे बसलाय आपण आपल्या जागेवर बसलो तरी ही सिस्टीम काम करते. जसं रेस्पिरेटरी सिस्टीम काम करते, डायजेस्टिव्ह सिस्टीम काम करते, तसं एक्सक्रिटरी सिस्टीम पण काम करते आहे, ऑटोमॅटिक काम करते आणि आपल्याला माहिती नसतं. ही बिचारी ती सिस्टीम आहे जी आपली बॉडी क्लीन करते पण तिचं काही नाव पण कोणी घेत नाही. सगळे आपले हार्ट 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 करतात, लंग्स 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 करतात, किडनी किडनी म्हणतं का कोणी. लोक म्हणतात तुम मेरे दिल में रहते हो. कोणी असं का म्हणत नाही की तुम मेरे किडनी में रहते हो. का किडनीचं काय कमी आहे का महत्व आपल्या बॉडीमध्ये? अरे किडनी नसेल तर हार्ट काय करेल रे. पण ते टाकाऊ काम करणारे सिस्टीम आहे ना. बघा ना जे बाहेर टाकणार आपल्या घरातले डस्टबिन पण आपण डस्टबिन येते बाजूला ठेव असं म्हणतो ना, पण ते घर क्लीन करतं. सो एक पद्धतीने आपण हा विचार करायला पाहिजे की एक्सक्रिशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर बॉडी. जे नीट झालं नाही तर मग तर काय मग काही विचारूच नका. त्या ऍड पण येतात हे खा ते खा ते खा, कारण सिस्टीम बरोबर काम करत नाहीये. आणि ती सिस्टीम बरोबर नसली तर तुमचं डायजेशन गेलं खड्ड्यात, तुमचं रेस्पिरेशन गेलं खड्ड्यात, काहीच बरोबर होणार नाही. कारण तुमच्या बॉडीमध्ये जे क्लिनिंग प्रोसेस आहे तीच गडबड झालेली आहे. ओके नाही. So this is really a very important system. The human excretory system consists of pair of kidneys, pair of ureters, urinary bladder and urethra. आपण मगाशी चित्रामध्ये बघितलं होतं. Urine is formed by kidneys by separating the waste and unwanted excess substance from the blood. ब्लड मधनं ते बाहेर टाकलं जातं. हेच चित्र आपण आपल्या पीपीटी मध्ये पाहिलं होतं आणि नावं पण आपण बऱ्यापैकी मगाशी सगळी वाचलेली आहे. आता जरा आपण जरा सिस्टीम समजून घेऊया. The two bean-shaped kidneys are situated one on either side of the vertebral column. जरा स्वतःच्या पाठीला हात लावून बघा बरं जरा तुम्हाला सगळ्यांना तुमचा पाठीचा मणका लागतोय का? एक असा वर्टिकल असा हाडाहाडांचा आपल्याला पाठीला लागतं. अर हे काय टोचतंय असं होतं. आणि तुमच्यापैकी बरेच जण ज्यांच्या अंगावर बिलकुल मांस नसेल त्यांना तर कटाकटाकट टोचतील सगळी हाड पाठीला. ते तुमचे वर्टिब्रल कॉलम आहे, तुमच्या पाठीचा मणका येतो. मणके आहेत ते मणके बरं का. तर त्या तुमच्या मणक्यांच्या एक या बाजूला एक त्या बाजूला मध्ये मणके अशा पद्धतीने ते लावलेले आहेत. तर कुठे आहेत? थोडेसे इथे खाली आहेत, इकडे या बाजूला. काय सांगायचं आता, आपण असा कमरेवर हात ठेवून उभे असतो बघा, तो विठ्ठल कसा असा कमरेवर हात ठेवून उभा असतो, जिकडे त्याचे अंगठे असतात ना, समजा त्याच्याच आसपास कुठेतरी आपल्या किडनीज असतात. ठीक आहे. द फंक्शनल मागच्या बाजूला मागे, इकडे इकडे कुठे पोटात नसतात, मागे असतात. The functional unit of kidney that performs the basic function of filtration is called a nephron. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कुठे गेलं रे? तो आपल्या स्टोरीचा हिरो आहे. हे सगळं करतोय कोण? हा नेफ्रॉन करतोय.
आता नेफ्रॉनला जरा समजून घेऊया आपण. हा each nephron has a cup-like thin-walled upper part called as Bowman's capsule. The network of capillaries in it is called as glomerulus. The urea produced in the liver comes into the blood. When the urea containing blood comes into the glomerulus, it is filtered through its capillaries, and urea and other similar substances are separated from it. म्हणजे काय बघ, आता काय चाललंय ते समजून घ्या. हा आहे एक नेफ्रॉन. आपण ही किडनी बघितली, या किडनीमध्ये असा कट केला तर असं एक स्ट्रक्चर दिसलं आपल्याला मधलं. त्या एका स्ट्रक्चर मधला हा एक सेल आहे आणि हा याचं नाव आहे नेफ्रॉन. एकच सेल आहे, किती कॉम्प्लिकेटेड आहे बघा. रस्ता रस्ता रस्ता, डावा उजवा वरती तिकडे तिकडे, या बाजूला वळा त्या बाजूला वळा, असा रस्ता, असा मॅप असतो. हा एक सेल आहे आणि हा आहे नेफ्रॉन. कसा बनलाय बघा. ह्याच्या वरती एक कॅप्सूल आहे, कप शेप्ड कॅप्सूल. त्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत, त्यांचं नाव आहे ग्लोमेरुलस. आणि ह्या खाली अशा 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 आडवाटेने गोल गोल वाटेने जातात आणि मग एक पट्टी अशी एक ट्यूब सुरू होते, ह्याला म्हणतात हेनलेज लूप. ही आहे डाऊनवर्ड आणि ही आहे अपवर्ड, बरोबर, खाली येणारी वर येणारी. आता ही येते इकडे 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 आणि एका झाडामध्ये म्हणजे एका मेन ब्रांच मध्ये ती ऍड होते आणि ही मेन ब्रांच जाते युरेटरकडे. आता काय होणार आहे बघा, इकडनं तुमचं ब्लड येणार आहे मध्ये, बोमन्स कॅप्सूल, इकडे फिल्टर होणार. जे नको आहे ते इकडनं गोल फिरून फिरून हेनलेस लूप मधून खाली जाऊन वर जाऊन इकडे जाऊन परत कुठे, युरेटर मध्ये. ही दुसरी ना एफ्रॉन, म्हणजे एक एंटर करणारी आउट जाणारी. इकडनं ते जाणार परत तुमच्या सिस्टीम मध्ये. इकडनं मध्ये आलं, फिल्टर झालं, बाहेर गेलं. जे नको आहे ते गाळलं गेलं, खाली आलं. इट इज सेम जस्ट लाईक चहा घेतला, वरती टाकलं तुम्ही गाळणीवरती आणि खाली आलं पाणी, वरच्यावर तुमचा नको असलेला कचरा. या केसमध्ये थोडस उलट आहे, वरच्यावर कप मध्ये काय राहिलंय, ब्लड आलं गेलं, जे नको आहे ते फिल्टर झालं, खाली गेलं. नको असलेला भाग काढून घेतलाय खाली. असा गोल 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 सगळीकडनं असे त्याला जोडलेले आहेत आणि ते इकडनं मेन याच्यामधनं आणि इथूनच मग आपला युरेटर जातो. सगळ्यांच्या इकडे ब्रांचेस. असं समजा ना, आपली 5-6 घर आहेत, प्रत्येक घराचं ड्रेनेज कनेक्ट झालंय आणि तिथून मेन ड्रेनेज कडे आपली लाईन चालली. या घरातला ड्रेनेज इकडे, या घरातला ड्रेनेज इकडे, या घरातला ड्रेनेज इकडे, बरोबर. सगळे कनेक्ट होतात एका मेन पाईपला. ते सेम लाईक दॅट, करेक्ट. नाव एक किती वाजले रे? ओके, आपली वेळ संपली नाही का. आपण ह्या सगळ्याचं डिस्कशन पुढच्या वेळेला करूया आणि पद्धतशीर हे सगळं समजून घेऊया. डोंट वरी, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी विल नॉट स्किप इट अँड वी विल नॉट फॉरवर्ड इट. फास्ट फॉरवर्ड मध्ये बघायचं नाही आहे, इट्स इम्पॉर्टंट. चला भेटूया पुढच्या वेळेला आपण. थँक्यू अनमोल मॅम. बाय मुलांनो. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. मॅम होमवर्क काय आहे? मॅम होमवर्क काय आहे? होमवर्क तुम्ही किडनीचं स्ट्रक्चर काढा. किडनीज, दॅट इज अ व्हेरी गुड होमवर्क दॅट यू कॅन डू. बाय बाय. ओके टीचर. मॅम हे स्ट्रक्चर काढायचं आहे का? किडनीजचं स्ट्रक्चर काढायचं. बाय बाय. ओके टीचर. बाय. बाय. Bye, ma'am. Bye, bye. थँक्यू मॅम. बाय. बाय. Bye, ma'am. Bye, bye, bye.